इन्स्टंट होतं की गेली तर गेली, पण अशी मी मार खाऊन नाही जाणार फक्त एकटी. ओके. सर्वात फेक पर्सन बिग बॉस हाऊस मध्ये? अरबाज पटेल. मला जेन्युअनली वाटते सूरजने उचलायला पाहिजे ट्रॉफी, कारण तो आहे यार, तो आहे. हॅलो, नमस्कार, मी मनाली आणि आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे. मला इंट्रोडक्शन द्यायची सुद्धा गरज नाहीये, प्लीज. हॅलो आर्या. हाय हाय मनाली, कशी आहे? हाय, मी मस्त. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. बिग बॉस नंतर वातावरण कसं आहे सध्या? मस्त. खूप 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 प्रेम मिळते तुला महाराष्ट्राच्या जनतेकडून. खूप जणांनी तर बिग बॉस बघायचंच सोडून दिलंय तू बाहेर निघाल्यापासून. आय नो. त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? असं मला असं मनापासून वाटतं की ती वाली म्हणून तुम्ही खरंच फक्त माझ्यावर बघत होते. ते इट्स अन मोमेंट फॉर मी की हाऊ क्यूट, हाऊ स्वीट, हाऊ डेडिकेटेड, हाऊ कट्टर. दॅट्स हाऊ आय लाईक इट. रील वगैरे बघितली का नाही स्वतःबद्दल? इन्स्टाला फुल वागिन विगिन बोलतायत इंस्टाग्रामला. कसं वाटलं? इंटेन्शनली ते केलं नव्हतं, त्याला आपण प्रमोटही नाही करत आहोत, पण जेव्हा झालं ती गोष्ट, त्या टायमिंगला तुझ्या डोक्यात सडनली काय थॉट आला होता? इन्स्टंट होतं की गेली तर गेली, पण अशी मी मार खाऊन नाही जाणार फक्त एकटी. तर इन्स्टंट ते होतं जे आपण तेव्हाच्या तेव्हा म्हणताय की दॅट मोमेंट, कारण मी रागत होते. त्याच्यानंतर गिल्ट झाली की यार हे माझ्याकडनं कसं काय झालं, पण इन्स्टंट वॉज लाईक भाई ऐसे कैसे, मैं सिर्फ अकेली मार क्यों खाऊ, 2 महिने से खा रही हूँ, 2 महिन्यापासून खाते तिचा मार, का असं ते होतं. जेवढे इन्स्टंट रिॲक्शन आले, आता तेवढे पटापट पटापट आपण प्रश्न विचारणार आहोत आणि तेवढेच इन्स्टंट तुम्हाला उत्तर विचार करायचा नाही अजिबात. जो पहिलं नाव शब्द मनात येईल तो पटकन बोलायचा आहे. सर्वात फेक पर्सन बिग बॉस हाऊस मध्ये? अरबाज पटेल. सर्वात जेन्युअन सपोर्ट केलेलं पर्सन? सूरज चव्हाण. ज्यांनी कुणीतरी आता स्वतःचा गेम चालू करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? डीपी. ओके. आणि जो कोण असेल तो दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःचा गेम खेळतोय असा व्यक्ती कोण? अभिजित दादा. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तुम्ही तुमचं पर्सनल एक गेम खेळताय, पण तुम्हाला असं वाटतंय का की हा पर्सन माझ्या वाटेत नसता तर मी आणखीन चांगला गेम खेळू शकले असते? अंकिता. आणि हे मला यासाठी म्हणायचे, ती माझी बहीण आहे, खूप चांगली आहे. तुमच्यामध्ये टॉप 5 कंटेस्टंट कोण आहेत बिग बॉस? टॉप 5 मला माझी नावं नाही माहिती, पण मला काही नावं माहिती आहे जे मला असं वाटतं की असायला पाहिजे टॉप 5 मध्ये. नंबर 1 सूरज, अभिजित दादा, कारण की बऱ्यापैकी काही असो तरी चांगले व्यक्ती आणि एका चांगल्या गेम सध्या तरी मला असं राईट नाव, पहिलेचे मला नाही माहिती मोमेंट्स, पण राईट नाव मला वाटतं की त्यांचा गेम आय कॅन सी इट बाहेर आल्यावर बघितल्याने की हा ये गेम था. मी का नव्हती बघू शकत आतमध्ये. हा. अँड तिसरी गोष्ट, आय थिंक डेफिनेटली मला पाहिजे की वर्षाताई असल्या पाहिजे आतमध्ये टॉप 5 मध्ये. आम्ही तर सिलेक्टेड पार्टच बघतो बिग बॉसचे, तर मग असं कोण पर्सन आहे का की जो कॅमेरा समोर खूप वेगळं बिहेव करतो आणि जेव्हा कॅमेरेज नसतात किंवा ती गोष्ट दाखवली जाणार नसेल तेव्हा तो पर्सन खूप वेगळा असतो रिअल मध्ये? अभिजित दादा. ते त्यांच्यासोबत असं झालेलं आहे माझं की मी त्यांना काहीतरी खूप इमोशनल आहे मी, आणि आय एम ऑलमोस्ट क्राईंग म्हणतात की दादा असं झालेलं, मला असं वाटतं तसं वाटतं, आणि ते म्हणते हा तर थोडासा हात खाली कर. मग असे हात घालून म्हणलं काय झालं, काही लागलंय का माझ्या हाताला? तर ते म्हणते नाही माझा कॅमेरा अँगल ब्लॉक होता. ओ दादा काय होतो मी. सो त्याचं तिची एक हे झाला की मग कॅमेराच्या मागे मी म्हणलं यार तुम्ही कॅमेराच्या मागे माझी गोष्ट ऐकलीच असती का, तर हे प्रश्न येतात. सो असं खूपदा असं वाटतं की काय वाईट आहे, पण ठीक आहे, प्रत्येकाचे मायनस पॉइंट्स आहे, बिहेवियरचे प्लस पॉइंट्स आहे. अरबाजवरती विश्वास ठेवणं कुठे ना कुठेतरी एकदम चुकीचा निर्णय झाला असं वाटलं? खूप मोठा. ट्रॉफी कोणाच्या हातात गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला जेन्युअनली वाटते सूरजने उचलायला पाहिजे ट्रॉफी, कारण तो आहे यार, तो आहे. अकॉर्डिंग टू यू बिगेस्ट रियालिटी शो कोणता आहे? बिग बॉस आहे की MTV हसल आहे? यार माझ्यासाठी तर आय कॅन से MTV हसल, कारण की बिगेस्ट लोकांसाठी बिग बॉस डेफिनेटली की लोकांना आवडतं हे सगळं, कारण की तो स्वभावाचा गेम आहे, लोकांचा मूळ स्वभाव कळतो, विच इज इम्पॉर्टंट, ज्याच्यामुळे लोकांना माझा पण स्वभाव कळला. पण मला असं वाटतं की मी माझ्या अशा स्वभावाने जेवढी व्यक्त नाही होऊ शकत तेवढी मी माझ्या रायटिंगच्या स्वभावाने व्यक्त होते. जो मेरा इधर से नहीं निकलता ना वो मेरा इधर से निकलता है, आणि
हे जे रायटिंग मध्ये येतं ना ते MTV हसल थ्रू आलेलं आहे. सो माझा एक ऑल्टर इगो, माझ्या आतमधले डीप थॉट्स, मला नाही माहिती लोकांसाठी काय मोठं आहे, पण माझ्यासाठी MTV हसल इज ऑलवेज वे 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 बिगर दॅन. बिग बॉस झाला तर अपकमिंग नेक्स्ट काय प्लॅन्स असतील? आता तर ते तुम्ही बघालच. तुम देखो आगे आगे देखो होता है क्या. नक्कीच आम्हाला बघायला आवडेलच तुमच्यासोबत तुमची जर्नी कशी चालली नाही हे आम्हाला बघायला नक्की आवडेल. धन्यवाद. थँक्यू तुमच्या थँक्यू पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.